सातारा के कराड़ दौरे पर पहुंचे मराठा आरक्षण आंदोलन के नेता मनोज जरंगी पाटिल ने आरक्षण के मुद्दे पर सरकार को सीधा संदेश दिया। उन्होंने कहा कि मराठा आरक्षण का मामला अंतिम चरण में पहुंच चुका है और सरकार को अब उचित निर्णय लेना चाहिए। जरंगी ने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर गंभीर आरोप लगाते हुए दावा किया कि उनके पास बावनकुळे से जुड़ी कई महत्वपूर्ण जानकारियां हैं जो उनके करीबी लोगों के जरिए मिली है। उन्होंने बावनकुळे से अपनी कथित गलतियां सुधारने और मराठा समाज के साथ अन्याय नहीं करने की अपील की। जरांगे ने कहा कि सरकार आरक्षण के मुद्दे पर फैसला लेकर पिछली गलतियां सुधारती है तो उनका राजनीति से कोई लेना देना नहीं है। वहीं उन्होंने मराठा समाज से अपील की है कि पार्टी के ऊपर समाज के सवालों को प्राथमिकता दे। जरांगे के इन बयानों से महाराष्ट्र का राजनीतिक माहौल एक बार फिर गर्मा गया है। 2-2.5 करोड मराठा आरक्षणात घातलाय। आता उगा अंतिम टप्प्यात थोड राहिले मी ते आत्ता जिरितो 52 कुळे येऊन दे नाही तर 56 कुळे येऊन दे नाही तर 19 कुळे येऊन दे कोणी येऊन दे तुम्ही त्याची काळजी नका करू। मी पण काहीतरी आहे हे सरकारला पण माहिती, मी पण एवढं सोपा नाहीये हे त्यांना पण माहिती, कारण माणसं कोत असल्याशिवाय माणसं अंगावर घेत नाही कधी। मी माझे पाटणे थोपटून घेत, मला यांचं सगळं माहिती आहे। बावनकुळेचं इतकं घबाळ आलंय माझ्याकडे आता 2 दिवसात, त्यांनी काय काय केलंय, कसं केलंय, कुंकड हाणले, घबाळ हाणलंय, कसं हाणलंय, प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणल्यावर किती द्यावं लागते, नाही म्हणल्यावर काय करावं लागतं, त्याच्याच जवळच्या लोकांनी दिले। त्याचेच लोक आहेत जवळचे, चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले। आणखीन पण वेळ गेली नाही, मी बावनकुळे आणखीन डाव टाकला नाही। तोही चूक तू सुधारून घे, माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको। जातीवाद आणि तू जातीवादी हे शिक्का तुला लागू देऊ नको। तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली तो आमचा काही संबंध नाही, मलाही राजकारणाशी काय देणं घेणं। आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही, पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम नंतर पक्ष, कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही। त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीने सगळ्यांनी शांततेत अंतर लिहा।